घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की आता नाना सगळ्यांना म्हणतात की मी आज सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरं देणार आहे, खरं काय घडलं आहे ते सांगणार आहे. तेव्हा मात्र सुमित्रा त्यांना अडवण्याचा प्रयत्न करते, पण नाना काही ऐकून घेत नाही आणि आज मी तुझंही ऐकणार नाही सुमित्रा, असं ते सांगतात. इकडे मात्र सगळ्यांना आता खूपच टेन्शन आलेलं असतं की नाना नक्की काय सांगणार आहे. परंतु आता नाना सत्य सांगायला सुरुवात करतात की पार्वती ही माझी पहिली बायको आहे. हे सांगितल्यावर मात्र आता घरातल्यांना खूपच मोठा धक्का बसतो. इकडे नाना पार्वतीचा आणि त्यांच्या लग्नाचा फोटो सगळ्यांना दाखवतात आणि ते पुढे म्हणतात की हाच फोटो जानकीने हिम्मतरावांच्या आश्रमामध्ये बघितला होता. पार्वती ही हिम्मतरावांची बहीण आहे. हे सांगितल्यावर मात्र आता सगळ्यांना खूपच धक्का बसतो. पुढे मात्र नाना सांगू लागतात की पार्वती ही त्यांची बहीण होती आणि माझी पहिली बायको. तर त्यावर मात्र पुढे नाना सांगतात की आता ती या जगामध्ये नाही. तर ऋषिकेश म्हणतो, पण नाना मग यामध्ये लपवण्यासारखं काय होतं? तर सारंग आणि शर्वरी पण तेच म्हणतात, बरोबर आहे नाना, मग तुम्ही हे लपवलं कशाला? यात लपवण्यासारखं काही नव्हतं. तर त्यावर नाना पुढे बोलू लागतात फोटोवर हात फिरवत की पार्वतीची अशी इच्छा होती की तिच्या मुलाला हे सत्य कधीच कळू नये. आता मुलाला म्हटल्यावर मात्र शर्वरी, सारंग आणि ऋषिकेशला खूपच मोठा धक्का बसतो. पुढे ते विचारू लागतात, मुलगा म्हणजे कोण मुलगा? नाना कुठे आहे तो मुलगा? तेव्हा नाना मात्र ऋषिकेशकडे बोट करून म्हणतात की हा माझ्या समोर आहे, जो मला विचारतो आहे की पार्वती कोण आहे. तर तेव्हा मात्र सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो आणि ऋषिकेशलाही खूप मोठा धक्का बसतो. नाना पुढे म्हणतात की अरे तूच आहे पार्वतीचा मुलगा. आणि आता मात्र ऋषिकेशची पावलं मागे पडतात आणि तो जमिनीवर कोसळणारच असतो. इतक्यात मात्र शर्वरी आणि सारंग त्याला सावरतात. पुढे नाना सांगू लागतात की पार्वतीचीच अशी इच्छा होती की तिच्या मुलाला हे सत्य कधीही कळू नये. तिने मात्र अगदी तू तान्हा होता तेव्हा सुमित्राच्या हातामध्ये तुला सोपवलं होतं आणि तिचीच इच्छा होती की हे सत्य कधीही तुझ्यापर्यंत येऊ नये. आता मात्र ऋषिकेशला खूपच पस्तावा होतो की हे सत्य मी का विचारलं. तर मात्र ऋषिकेश खूपच गोंधळलेला असतो. तर लगेचच पुढे समोर ऐश्वर्या त्या गोष्टीचा फायदा घेऊन त्याच्या पुढे येते आणि लगेच म्हणते की म्हणजे सुमित्रा आईंचे ऋषिकेश हे सावत्र मुलगा आहे. तेव्हा मात्र सुमित्रा जोरातच ऐश्वर्यावर ओरडते आणि ती म्हणते, सावत्र हा शब्द यापुढे पुन्हा या घरामध्ये कधीच काढायचा नाही आणि हा शब्द मला नको होता, म्हणून मी हे सत्य सगळं लपवलं आहे. आणि त्यावर ती ऋषिकेशच्या जवळ जाते आणि ती म्हणते, सावत्र वगैरे कोणी नाही, तू माझा मुलगा आहेस आणि तू माझाच मुलगा राहणार आहेस. मी लहानचा मोठा तुला केला आहे, म्हणून काय झालं जर तू माझ्या पोटी जन्माला आला नाही तर? तू माझा मुलगा आहेस. तर मात्र नानाही पुढे सांगू लागतात, हो ऋषिकेश, तू पार्वतीच्या पोटचा आहे आणि शर्वरी, सौमित्र आणि सारंग हे सुमित्राच्या पोटचे आहे. तरी मात्र आता हे ऐकून मात्र ऋषिकेश खूप रडू लागतो आणि आईला मिठी मारतो आणि जोरजोरात रडतो. आई, मला खरंच खूप त्रास होत आहे. तेव्हा ती म्हणते, हाच त्रास तुला होऊ नये म्हणून इतके वर्ष हे सत्य तुझ्यापासून आम्ही लपून ठेवलं होतं. परंतु आता तुला हे सत्य कळालं आहे ना, की तू माझ्या पोटी जन्म घेतला नाही तरी पण तू माझाच मुलगा आहे आणि हे कधीच विसरायचं नाही. तेव्हा मात्र ऋषिकेश अजूनच रडू लागतो आणि तो म्हणतो, आई तुझे उपकार मी कसे विसरू. तर मात्र आता सुमित्राला राग येतो आणि ती नानांना म्हणते, बघितलं, कळलं तुम्हाला, हाच शब्द मला नको होता आणि आता माझा ऋषी माझ्यापासून परका झाला आहे या शब्दापासून. पण ती पुन्हा ऋषीला समजू लागते, तू का असं म्हणून घेतो आहे, मी तुझीच आई आहे आणि पार्वती आई आणि मी आम्ही दोन्ही तुझ्या आया आहोत. म्हणजे तर तू आमचा लाडका मुलगा आहे ना, तुला दोन दोन आईचं प्रेम भेटलं आहे. तर त्यावर मात्र नानाही होकार देतात. इकडे ऋषी म्हणतो की खरंच आई खूप त्रास होत आहे. तेव्हा सुमित्रा समजून सांगते, हे बघ बाळा, तू लहान होतास म्हणून आम्ही तुला इतका वर्ष समजून सांगू शकलो नाही, पण आता तू एका मुलीचा बाप झाला आहे. तर तेव्हा हा आज धक्का पचवायला तुला किती त्रास होतो आहे. मग विचार कर, आम्ही जर ही गोष्ट आधी सांगितली असती तर तुला किती त्रास झाला असता. तेव्हा मात्र आता ऋषिकेशला त्याची चूक समजते आणि तो म्हणतो, खरंच मला माफ करा. मी तुमच्याबद्दल आणि पार्वती आईबद्दल नको नको ते विचार केले. आणि त्यावर आता सुमित्रा चिडते आणि म्हणते की यापुढे सावत्र हा शब्द या घरामध्ये पुन्हा कधीच निघणार नाही, कळलं का ऐश्वर्या?
असं म्हणून ती ऐश्वर्याकडे रागाने बघते आणि त्यानंतर जानकीला सांगते की जानकी, ऋषिकेशला रूममध्ये घेऊन जा. तर आता ऋषिकेशला रूममध्ये घेण्यासाठी जानकी येते, परंतु ऋषिकेश हा खूपच दुखावलेला असतो आणि तो तसाच एकटाच रूममध्ये निघून जातो. परंतु आता जानकीसुद्धा त्याच्या मागोमाग लगेच रूममध्ये निघून जाते. इकडे मात्र नाना सुमित्राचा हात हातात घेतात आणि तिलाही आधार देतात. दुसरीकडे रूममध्ये पोचल्यावर जानकी बघते की ऋषिकेश खाली बसलेला असतो आणि खूपच दुखावलेला असतो. त्यानंतर जानकीला बघितल्यावर तो तिच्या जवळ जाऊन खूप रडतो आणि तो म्हणतो, "खरंच खूप त्रास होतो आहे गं. आता मी कोणाला आई म्हणू? पार्वती आई की सुमित्रा आई?" तर तेव्हा तो तिला म्हणतो, "बघ ना, मी सुमित्रा आई म्हणून गेलो गं, आई नाही म्हटलो. मला या गोष्टीचा खूप त्रास होतो आहे. खरंच त्या दोघींचं अगदी त्याग खूप मोठा आहे, पण कोणाचा त्याग मोठा? ह्या तिघांची मनं खूप मोठी आहे गं, म्हणून त्यांनी मला एवढं समजून घेतलं, सांभाळून घेतलं. आणि आईनी तर मला लहानपणापासून सगळ्यात आधी मला कपडे, खाऊ आणि जास्त महत्त्व मला दिलं. त्यामुळे तर मला कधीच कळलं नाही की ती माझी दुसरी आई असू शकेल." आणि तो पुन्हा जानकीच्या जवळ जाऊन खूप रडतो. पण जानकी त्याची समजूत काढते, की आईंनी सांगितलं आहे ना, की काहीच बदललेलं नाही. तुम्ही त्यांचेच मुलगा आहात. तर मग तुम्ही तरी का हा विषय सारखा डोक्यात घेऊन त्रास करून घेत आहे? तुम्ही त्यांचेच मुलगा आहात. असं म्हणून ती त्याची समजूत काढू लागते. परंतु ऋषिकेशला खूप त्रास होतो आणि तो खूप रडू लागतो. पुढील भागात आपण बघणार आहोत, की आता आजी आणि ऐश्वर्या पुन्हा दुसरा प्लॅन बनवतात आणि आजी म्हणते, की "या घरामध्ये सावत्र शब्द पुन्हा काढायचा नाहीये." तर ऐश्वर्या म्हणते, "हो, बरोबर आहे. तो काढायचा नाही, पण तो कसा बरोबर निघेल ना, आता तुम्ही बघाच." इकडे मात्र सुमित्रा आणि नानांच्या रूममध्ये ऋषिकेश येतो आणि तिथनं त्यांच्याशी बोलून बाहेर पडतो. तर बाहेर पडताना मात्र तो खूप दुखावलेला असतो आणि आता सुमित्रा नानांना म्हणते, की "हा सावत्र शब्द याला खूप टोचला आहे, खूप दुखावला गेला आहे. माझा ऋषी माझ्यापासून लांब झाला आहे हो." त्यामुळे ती खूप दुःखी होती. इकडे मात्र ऐश्वर्या मुद्दामूनच फोनवर बोलते, की "माझ्या नवऱ्याला कोण नेणार ऑफिसमध्ये? त्याला तर शेतीची कामं दिली आहे." तर मुद्दामूनच वरती ऋषिकेश आणि जानकी उभी असतात आणि हे बघून ती मुद्दाम अजून त्याला परका असल्याची जाणीव करून देते. दुसरीकडे ऋषिकेश मनाशी बोलतो की खरंच सारंगच्या बाबतीत माझ्याकडनं त्यावर अन्याय होतोय का? आणि असा विचार करताच तो शेजारी बघतो तर तिथे जानकीला बघून त्याला खूपच आश्चर्य वाटतं. मालिकेच्या अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.